अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही लीग कागदावरच राहील अशी माझी शंका आहे. मागे निवडणूक आली, मंत्री आमदार सगळे फोटोशूट करताना, साफसफाई करताना, झाडू घेऊन नाले सफाई करताना दिसले. इलेक्शन झाली, फोटो काढले सगळ्यांनी, सत्ता आली, विषय संपला. आज पूर्ण मुंबई तुंबत आहे. मग अशा विधानसभेच्या अध्यक्षांनी जे बोलणं केलं की सगळीकडे पाऊस जोरात आहे. पाऊस आहे म्हणजे आज पाऊस असेल तरी पावसावर मात करायचे उपाय त्यांनी भाषणात सांगितले असते. ते घेऊन उद्या सकाळी 9 वाजता चर्चा महापौरांच्या किंवा महापालिकेत केली असती तर सोल्युशनचा आम्हाला काही इथल्या लोकांना काही कळत नाही असं समजून तिकडे काम चाललंय का काय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काल परवा दादर बीचवर पूर्ण कचरा भरलेला दिसला. हाय टाईडमुळे कचरा बीचवर साठला. म्हणजे आपण किती चांगली स्वच्छता केलेली, कारण साफसफाई झाली ना, त्यानंतर हाय टाईडवर सगळा कचरा किनाऱ्यावर आला आणि आपण किती चांगली स्वच्छता केली हे दिसलं. अध्यक्ष महोदय, 2026 मध्ये ट्रॅश बूम प्रकल्प राबवण्यात आलेला होता. 2026 उद्देश काय होता तर प्लास्टिक समुद्रात जाऊ नये. आता समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसतो. जे धोरण केले तेच तुम्हाला राबवता आलं नाही असा त्याचा अर्थ होतो. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून नवीन धोरण किंवा मुंबई क्लीन लीग घेऊन काय होईल असं मला वाटत नाही. कचऱ्यामध्ये देखील या शहरात घोटाळा आहे. कचऱ्यात देखील भ्रष्टाचार आहे. कचऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बाकी चांगल्या परिस्थितीत तर अजून आहे, पण तिकडे देवनारमध्येचे कचऱ्याचे ढिगार आहे ना, त्याच्यावर लय जणांचं लक्ष आहे आणि तिथलं काम मिळण्यासाठी प्रचंड उड्या पडतात. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, एक काळ असा होता की महापालिकेचं रेप्युटेशन होतं. महापालिकेची एवढी मजबूत यंत्रणा पूर्वी होती, पण मागच्या 4 वर्षात प्रशासकीय राजवटीमुळे ही खोळंबली असं मी म्हणेन. आणि म्हणून लोकप्रतिनिधीचे अधिकार काढून घेणं, राजवट जास्त काळ प्रशासकीय ठेवणं हा उद्योग सत्तारूढ बाजूनं झाला आणि विरोधकांच्यावर तर अन्याय होतोच. पण आज अध्यक्ष महोदय, निधीचा प्रश्न तयार झालेला आहे. विरोधी निवडून आलेल्यांना निधीच द्यायचा नाही. इथं विधानसभेत देत नाही, तसं महापालिकेत देखील सेम सूत्र. भारतीय जनता पक्षाचं सत्ता आली की विरोधकांना निधी देत नाही. एवढं छोटं मन हे ठेवणं हे बरं दिसत नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही वरनं निर्देश द्या यांना. जे कोणी आता मंत्री, उत्तर कोण देणार आहे ह्याच्यावर? अमित साटम साहेबांना उत्तर कोण देणार आहे? अरे पण कोण देणार आहे? सचिव तर लांबच राहिले. नगर विकास खातं पण नाही इथं बसलेलं. नाही, पण त्यांना एवढी चांगली भाषणं, आणि म्हणून एक चुकीचा पायंडा सरकारच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष घालतोय. महापालिकेतल्या विरोधी नगरसेवकांना देखील काही निधी देत नाही. आता प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे. प्रत्येक शहरात बांधकाम वाढलं, मोठमोठे टॉवर, रस्त्यांची कामं, प्रचंड धूळ पसरलेली आहे. वायू प्रदूषण एवढं वाढलेलं आहे, सरकारमार्फत धूळ कमी व्हावी म्हणून टँकरने रस्त्यावर पाणी मारायचं काम चालू आहे. तात्पुरता मार्ग आहे, पण काही कायमचा मार्ग देखील काढला पाहिजे. काहीतरी पॉलिसी तयार केली पाहिजे. सरकारने बांधकामावर काही निर्बंध आणणं गरजेचं आहे. बांधकाम करणाऱ्या इमारतींमुळेच प्रचंड प्रदूषण मुंबईमध्ये होतं आणि त्यामुळं प्रदूषणाचा फार मोठा, आणि सबरमध्ये, अंधेरीमध्ये वगैरे तर एवढं प्रदूषण आहे की काही विचारू नका. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सरकारने धोरणात्मक यासाठी पाऊल टाकावं अशी माझी सरकारला विनंती आहे. आज मुंबईमध्ये 71% वेटलँड्स कमी झालेले आहेत. का तर शहरीकरण वाढलं. जिथं कुठं मोकळी जागा दिसते त्या ठिकाणी विकासकाला बांधण्यासाठी जागा देण्याची व्यवस्था आहे. एवढंच नाही तर जंगलही मागच्या काळात तोडलं. मागच्या काळात
मँग्रोव्ज पण तोडायचं काम चाललंय. एकीकडे विकास म्हणायचा आणि सगळं पर्यावरण नष्ट करायचं आणि दुसरीकडे काही धोरण आखले पाहिजे असे सांगणे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे अध्यक्ष महोदय. जसं रामाच्या नावानं मतं मागायची आणि मग राम मंदिरात चोरी झाली तर त्यावर एक शब्द देखील कोणी काढायचा नाही, असं सध्या दुटप्पीपणाचं काम सध्या अध्यक्ष महोदय चाललंय. मागील 2-3 दिवसात चोरी नाही झाली ना. म्हणजे चोरी पण आम्हीच करायला लावली. तुमची बुद्धी एवढी. आणि अध्यक्षमध्ये 2-3 दिवस चांगला पाऊस पडतोय. थोडासा काय पाऊस पडला की कसं होतं ते आपल्याला माहिती आहे. मिलन सबवे, अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्यात आहेत. हे नवीन तरुणाई आहे ना, तरुणाई ते आता म्हणतात की इट इज अ न्यू नॉर्मल. त्यांना काय वाटत नाही आता त्याच्यात. आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये लोकांच्या अपेक्षा महापालिकेतनं आता कमी झालेल्या आहेत. आणि अध्यक्षमध्ये हे का होतंय तर याचं सगळ्यात प्रमुख कारण सॉलिड वेस्ट जे आहे, कचरा, हा कचरा ड्रेनेज लाईनमध्ये अडकतो, तुंबायला लागतो. आता किती वर्ष हे आपण ऐकायचं, याला काही मर्यादा नाही. वर पावसानेही दया केली, उशिरा आला पाऊस 20-22 दिवस. तेवढं साफ करा म्हणत सुद्धा पाऊस, पण यांनी काहीच केलं नाही साफ, म्हणून परत तुंबली मुंबई. आणि म्हणून काहीतरी ठोस निर्णय व्हायला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, प्रस्तावात आता म्हटलंय, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की नाही त्यावेळी सगळ्यांना नवीन घर